नमस्कार. ठरल्यानुसार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी माझ्यावरती काही आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष मानसिंग पासूनकर उर्फ वाल्या यांनी बेछूट बेलगाम निराधार असे काही आरोप केले होते आणि त्याबाबत त्याचं स्पष्टीकरण देखील मी केलेलं होतं की तुम्ही जे म्हटले की देवदत्त निकम यांच्या सौभाग्यवती राजश्री निकम यांच्या नावाचा 5 एकरचा सातबारा आहे आणि ती जमीन त्यांनी रांजणगाव देवस्थान किंवा ग्रामपंचायत यांना दान करावी आणि मी त्याच्यावरती देखील माझं व्हिडिओ देखील आपण सर्वांनी पाहिला, व्हायरल केलेला गेला होता. माझं म्हणणं देखील मी मीडियाच्या समोर मांडलं की जर माझा 5 एकरचा माझ्या पत्नीचा सातबारा जर असेल तर तो मी माझ्या खर्चाने स्वखर्चाने जो काही खरेदी खताचा खर्च होईल तो मी देतो आणि वाल्याने तो कागद 16 तारखेपर्यंत सब रजिस्टर ऑफिस शिरूर असेल, तळेगाव असेल, जिथं कुठं असेल तिथं तो त्यांनी करून ठेवा. आम्ही तिथं येऊन सही करून तुमच्या नावावर त्या ठिकाणी करून द्यायला तयार आहेत. परंतु त्यांना आपण डेडलाईन 16 तारखेची दिली होती, ती काल संपली. काल परची वाट पाहिली, त्यांनी शब्दही काढला नाही, काही बोलले देखील नाहीत. आणि मग मी सांगितलं होतं की 17 तारखेला मी रांजणगावला येणार आहे आणि त्यावेळी मला जे काय बोलायचं आहे, कोणाचा सातबारा कोणाचा काय हे ते मी सांगणार आहेत. आणि आपण सर्वांना सांगतो की ज्या वाल्याने मला आव्हान दिलं होतं, काय बोलला ते तुम्ही सर्वांनी ऐकलेले आहेत. मला त्याच्या खोलात जायचं नाही, नको त्याला फारसं महत्त्व मला त्याच्यामध्ये द्यायचं नाही. आणि आज मी एवढंच सांगतो का जो स्वयंघोषित वाल्मिकी असं ते बोलले तो वाल्याचे, याचं कारण देखील की आज आपणा सर्वांच्या माहिती करता आज वाल्मिकी जयंती आहे आणि या वाल्मिकी जयंतीच्या शुभमुहूर्तावरच वाल्याचा जे काय त्याला सांगायचे त्यासाठी इथं आल्यानंतर महागणपतीच्या मंदिराचं दर्शन घेतलं, आरती देखील केली. सगळे ग्रामस्थ देखील आहेत, कार्यकर्ते मंडळी देखील आहेत. मंदिरामध्ये आचारसंहिता असल्यामुळे तिथं आम्हाला आमचं म्हणणं तिथंच मांडायचं होतं, पण काल आचारसंहिता लागली त्यामुळे आपण आज इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी अमरीन या हॉटेलमध्ये उपस्थित आहोत. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आणि मी जे सांगितलं होतं की वाल्याच्या नावाने जातेगाव खुर्द येथे गट क्रमांक 91/1 खाते क्रमांक 1043 क्षेत्र पोटखराब्यासह 2 हेक्टर 10 आर फेरफार क्रमांक 1911 ने आलेला आहे. हा सातबारा आजच्या तारखेचा अपडेट सातबारा इकडं आहे. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की 5 एकर माझी जमीन आहे, माझ्या पत्नीची आहे, ते काही सिद्ध करू शकले नाहीत. परंतु मी आज त्यांचा जो सातबारा दाखवतोय हा 5 एकर 10 गुंठ्याचा आहे. 2 हेक्टर 10 आरचा जो सातबारा आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की मी त्या दिवशी सांगितलं होतं की आता तू जर खरा असशील, शब्दाला जागणारा असशील तर ही जमीन तू तुझ्या भावंडांना स्वखुशीनं देऊन टाक. कुटुंबातला कोणाला फसवेगिरी करावी, पण ज्याच्या पाठीवरती आपण पाय देऊन आलोय त्या भावंडांना कुणी त्या ठिकाणी फसवू देखील नाहीत. जे काय समजायचं त्यांनी समजावं. आणि जर नसल भावंडांना द्यायची तर तुम्ही इथं रांजणगाव ग्रामस्थ देखील आहात. मग मला त्यांनी चॅलेंज केलं होतं, ते काय त्यांनी स्वीकारलं नाही, सिद्ध करू शकले नाहीत. सातबारा त्यांना माझा मिळाला नाही, पत्नीचा मिळाला नाही. मी तर द्यायला तयार होतो माझ्या खर्चाने. आता हा आजच्या तारखेचा आहे. त्यांनी ग्रामस्थांना मी विचारतो, आता तुम्हाला देवस्थानला पाहिजे का ग्रामपंचायतीला पाहिजे ही जमीन? दोघांना पण 2.5 एकर 2.5 एकर ग्रामपंचायतला आणि 2.5 एकर देवस्थानला. समजा भावंडांना दिली तर सोन्यावर पिवळं, शेवटी घरातल्यांना गेलं तर चांगलं होईल. तो त्यांनी त्यांचा शब्द पाळावा. याच्यापेक्षा
मला त्यांच्याबाबत काही बोलायचं नाहीत. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की राजकारण करत असताना, निवडणूक करत असताना ते म्हटले होते की ज्यांच्या संस्कारक्षम नेतृत्वाखाली आम्ही तयार झालो, नामदार वळसे पाटलांच्या, म्हटले ते तिथंच तयार झालेत, मी तिथंच तयार झालेत. त्यांचं बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की मी सुरुवातीपासून आहे, 35 वर्ष तुमचा कालखंड मागचा आहे, ज्युनियर आहेत. ज्यावेळी माझ्यावरती शिरूर तालुक्यातील गावांची जबाबदारी होती त्यावेळी त्यांच्या ओळखी पाळखी मीच करून दिलेल्या आहेत. याचं त्यांनी विसर पडता कामा नाही. वाल्याला मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आपलं शिक्षण अमुक तमुक याचा सगळा बारकाईने विचार करून आपण बेलगाम वक्तव्य करण्याचं सोडावं. की तुमचा वापर केला जातोय, की तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही बेछूट हे जे आरोप करतायत समोरच्या वेळेला व्यक्तिशा बदनाम करून, हे तुम्ही थांबवलं पाहिजे. आज जसा तुमचा वापर होतोय तसं उद्याच्या काही काळात अनेक जणांचा असा वापर होणार आहे याची मला खात्री. कारण की तुम्ही माझा सातबारा काढायला ज्यावेळी गेलात, ज्या नेतृत्वाखाली तुम्ही म्हणताय आपण सगळे सुसंस्कृत तयार झालो, मला वाल्याला एवढं सांगायचं आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी जवळपास 35 वर्ष आम्ही एकत्रितरित्या राहिलो, वागलो, काम केलं, त्या नेतृत्वाचे मग कवठ्याचे सातबारा कसे तयार झाले, किती तयार झाले, हे सगळं डिटेल माझ्याकडे. पराग कारखान्याचे सातबारे कसे तयार झाले, कुठून आले, काय झालं, हे माझ्याकडेच आहे. थोरांदळ्याच्या वेस्टर्न हिलचे कुठून तयार झाले, काय झालं, हे सगळं माझ्याकडे. आणि मला लय खोलात त्या ठिकाणी जायचं नाही, कारण 35 वर्ष जवळ असताना सगळं मला इथंभूत त्यांचं सगळं काय माहीत आहे. तुझा वापर केला जातोय. पण मी एक आपल्याला सांगतो की राजकारण करत असताना, निवडणुकांना सामोरं जात असताना ही लढाई व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाची नसती. आमचा अजिंठा काय, आम्ही कोणाकरताही करतोय. मला सर्व तमाम बांधवांना सांगितलंय की हे फक्त लक्ष विचलित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते. की आमची लढाई जी आहे की ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली असेल, लोकसभेच्या वेळी राज्यामध्ये देशामध्ये जे काही परिवर्तन झालं, आज गोरगरिबांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे दुधाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत, कांद्याचे विषय आहेत, सोयाबीनचे विषय आहेत, आदिवासी भागात हिरड्याचे विषय आहेत, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित असताना त्याच्याकरता दिवसा लाईटीचा प्रश्न असेल, बिबट्याचे मानवावर होणारे हल्ले असतील, याच्याकरता या मतदारसंघातल्या लोकांना काय आम्ही करू शकतो की जी गावं आज देखील त्यांना उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, याच्याबाबत आमचं धोरण काय, तरुणांना आम्ही रोजगार देणार की नाही, MIDC मध्ये तरुणांना आम्ही व्यवसाय देणार की नाही, का ठराविक लोकांचीच मक्तेदारी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार, याच्यासाठी उद्याच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे. बेरोजगारांना रोजगार, व्यवसाय याची निर्मिती करून देण्याकरता आमची लढाई त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मी आज आपल्याला सांगतो, जसा हा वाल्यांनी आरोप माझ्यावर केला, त्यांना 7 दिवसाचा अवधी दिल्यानंतर देखील ते सिद्ध करू शकले नाहीत. उद्याच्या काळात हे पातळी सोडून खालच्या पातळी जाऊन बेलगाम बेछूट चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. कारण यांना माहीत झालेलं आहे का जनता जनार्दन ही पवार साहेबांना दिलेल्या धोक्यामुळं, केलेल्या गद्दारीमुळं समोरच्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आज आपणाला स्पष्टपणे रांजणगावच्या ह्या पवित्र भूमीमध्ये सांगतो की वाल्याबाबत केलेलं हे माझं शेवटचं स्टेटमेंट आहे. माझी काही त्याच्याशी लढाई त्या ठिकाणी नाही. उद्याच्या काळात निवडणुकीला आम्हाला सामोरं जात असताना समोरचा जो काही उमेदवार असेल त्याच्या संदर्भामध्ये समाजाविषयी, लोकांच्या विषयी ज्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, पक्षाचं धोरण जे आहेत, राज्याचं हिताच्या अहिताचे जे विषय आहेत, आमचा जे काय बोलणं असेल हे त्या संदर्भामध्ये असेल. व्यक्तिगत मला त्यांच्या कोणाच्या खोला त्या ठिकाणी जायचं नाही, पडायचं नाही. कारण व्यक्तिगत आरोप करून राजकारणात चालत नाहीत. राजकारणामध्ये पक्षाची ध्येय धोरणं, समाजाचं हित आहेत, याच्यावरती बोललं पाहिजे. एवढंच या निमित्त सांगतो. आणि सर्व पत्रकार बांधवांना सांगतो, ऐकणाऱ्यांना ते सांगतो, उद्याच्या काळात जरी व्यक्तिगत कुणी माझ्यावर त्या ठिकाणी आरोप केले तर तुम्ही एकच समजून घ्या की आता हा पक्षाचा अध्यक्ष ज्या पद्धतीनं त्यांना आज ज्या भूमीमध्ये आम्ही इथं बोलतोय त्यांना त्यांचा शब्द पाळता आला नाही, केवळ बदनामी करण्याकरता जे त्यांनी स्टेटमेंट केलं, याच्यावरून आपण तुम्ही समजून घ्यायचं. याच्यापेक्षा मला अधिक काय बोलत नाही. उद्याच्या काळात आम्ही जे बोलू ते समाजाच्या हिताचं बोलू, आम्हाला जे काय करायचंय त्याच्या संदर्भामध्ये बोलू.